नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र शासनाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्याकडनं कामगार कायदा जो होता त्यामध्ये बदल करण्यात आलेत. जे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना दिले होते ते सर्वचे सर्व हिरवून घेण्याचं काम केले. जणू काय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं मंत्रिमंडळ म्हणताना दिसतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याची आम्हाला गरज नाही किंवा हळूहळू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यात तर बदल होणारच ना, अशी त्यांची मनस्थिती दिसते. तर नेमकं त्यांनी काय केलं किंवा कुठला कायदा बदलला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्णयाला चुकीचं ठरविण्यासाठी त्यांनी काय केलं, आपण संपूर्ण गोष्टी पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, जेव्हा इंग्रज आपल्यावरती राज्य करत होतं किंवा इंग्रजांचं इथं शासन होतं तेव्हा त्यांनी ज्या आहे कामगारांसाठी जवळपास 16 तास काम ठेवलं होतं. म्हणजे तुम्हाला जर कंपनीत वगैरे कुठे काम करायचं असेल तर 16 तास काम करावं लागायचं. परंतु त्यानंतर त्यावेळेस काही संघटना बनल्या, काही लोकांनी विरोध केला आणि त्यानंतर कामाचे तास 16वरनं 12 करण्यात आले. आणि त्यानंतर जे आहे कामगारांवरती 12 तास काम करण्याचं त्या ठिकाणी बर्डन होतं. परंतु जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे कायदा कानून या गोष्टी लागू झाल्या आणि आपल्या भारताचे पहिले कामगार मंत्री असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी विचार केला कामगारांचा आणि त्यांनी त्या ठिकाणी 8-8चा फॉर्म्युला ठरविला. म्हणजे 8 तास कामगारांना काम करायला मिळेल, 8 तास त्यांना झोपायला मिळेल आणि 8 तास त्यांना त्यांच्या फॅमिलीसोबत घालता येतील. अशा प्रकारचा निर्णय घेत त्यांनी त्या ठिकाणी कामगारांना फक्त 8 घंटे काम करावं लागेल असा कायदा बनवून ठेवला. परंतु त्यामुळे जे आहे त्या ठिकाणी असणाऱ्या कामगारांना याचा फायदा व्हायला लागला आणि आता जे सत्तेमध्ये आलेलं सरकार आहे या सरकारला कामगार, गोरगरीब जनता या गोष्टींशी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त देणं घेणं आहे तर या ठिकाणी असणाऱ्या इंडस्ट्रीयल लोकांशी. आणि त्यामुळे त्यांनी आता पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो जो निर्णय होता तो बदलण्याचं काम केलं आणि त्यांनी आता 8 तासावरनं थेट 12 तास काम करावं लागेल अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. अगोदर 8 तास किंवा 9 तास इतक्याच वेळी कामगारांना कंपनीमध्ये काम करावं लागत होतं, परंतु आता सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे कामगारांवरती अन्याय होणार आहे आणि त्यांना 12 तास काम करावं लागणार आहे. म्हणजे सरळ विचार करा, MIDC शहरापासून लांबच असते. लांब असल्यामुळे लोकांना यायला जायला 1-1, 2-2 घंटे लागतात आणि जर आपण पकडलं सकाळी 2 घंटे येण्यासाठी व संध्याकाळी जाण्यासाठी 2 घंटे आणि 12 तास काम म्हणजे एकूण 16 तास. म्हणजे जो कायदा इंग्रजांचा होता का इंग्रज ज्या प्रकारे पिळवणूक करत होते त्या प्रकारची पिळवणूक हे सरकार करताना दिसतंय आणि त्यामुळे आता या ठिकाणी कामगार संघटनांमध्ये नाराजीचे सूर उमटायला लागलेत. परंतु या ठिकाणी जे आहे देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे यांच्याकडनं असा निर्णय घेण्यात आल्यामुळे या ठिकाणी खूप मोठा असा अन्याय कामगारांवरती होणार आहे. गोरगरीब जनता जी कंपन्यांमध्ये काम करते किंवा ज्यांचा पूर्ण परिवार कंपन्यांवरती उदरनिर्वाह करतो त्यांना आता 12 तास काम करावं लागणार आहे. त्यांना त्या ठिकाणी 12-12 तास काम केल्यामुळे त्यांना आपल्या फॅमिलीला टाईम देता येणार नाही, झोप होणार नाही, अशा अनेक गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागणार आहे. परंतु या सरकारला या गोष्टीशी देणं घेणं नाही, कारण हे सरकार गोरगरिबांचं नसून हे सरकार उद्योगपतींचं आहे यावरनं दिसून येतं आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निर्णय बदलण्याचं काम केलंय. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.